टिश्यूची फुलं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा रोल टिश्यू पेपर। हा रोल टिश्यू पेपर जो आहे तो आयताकृती आकाराचा आहे आणि त्या पद्धतीचाच आपल्याला घ्यायचा आहे। इथे डिवायडर असतात, त्या डिवायडरवर तो बरोबर कापायचा। ॲक्च्युली ह्याच्यामध्ये एका लेअरच्या खाली दुसरा लेअर असे 2 टिश्यू आहेत। असे आपल्याला एकावर एक म्हणजे असे 4 टिश्यू घ्यायचे आहेत। तर बघूया आपण आता। ओके, अजून एक टिश्यू त्याच्यावर आपण घेऊयात। एकावर एक असे आपले आता हे 4 टिश्यू झालेले आहेत। त्यानंतरची कृती, त्याला अशा घड्या घालत जायचे आहेत। आपण जसा कागदाचा पंखा बनवतो त्या पद्धतीने एक साईडने झाल्यानंतर दुसऱ्या साईडने अशा बारीक आणि अगदी रेषेला लागतील अशा व्यवस्थित घड्या घालत जायचं आहे। एका मागोमाग अशा घड्या घालत गेल्यानंतर संपूर्ण कागद संपेपर्यंत आपल्याला त्या घड्या घालायच्या आहेत। छान पद्धतीने घड्या घालून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर दोन्ही साईड आपल्याला सेम करण्यासाठी मध्ये एक फोल्ड मारायचा आहे। अशा पद्धतीने आपण त्याला मध्ये एक रेष मारून घेतलेली आहे। नंतर आपल्याला ही जी तार आहे, तार 10 रुपयाला एक मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला ती तार मिळू शकते। ती तार बरोबर ज्यामध्ये आपण रेष पाडली होती त्याला वरून गुंडाळून खाली तिला फिट करून घ्यायची आहे। ही आपल्याला ताट करून घ्यायची आहे खाली। अशा पद्धतीने आपल्याला एक बटरफ्लाय टाईप थोडंसं टिश्यू पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर एक एक टिश्यू आपल्याला आतल्या साईडने मोकळा करून घ्यायचा आहे। एक या साईडचा घेतला की नंतर त्या साईडचा। अगदी हलक्या हाताने आपल्याला टिश्यू उलगडून घ्यायचे।
या साईडचा घातला की नंतर मग त्या साईडचा, अशा पद्धतीने एक एक लेयर असं व्यवस्थित उलगडायचे आहे हलक्या नाजूक हातांनी. तिसरा लेयर चालू आहे. अशा पद्धतीने चारही लेयर आपण उलगडून घेतलेले आहेत आणि आपलं फूल तयार झालेलं आहे. वर खाली जो कागद आहे तो आपण कैचीने थोडासा कट करणार आहोत. जास्त दाबायचं नाही, नाहीतर मग त्याचा लुक आहे तो व्यवस्थित येत नाही. हे जे लेयर आहेत ते बरोबर असे उलगडून घेतलेले आहेत आपण. अशा पद्धतीने आपलं हे फूल तयार झालंय. हा जो ग्रीन टेप आहे हा सुद्धा आपल्याला बाजारामध्ये मिळतोय. तो फक्त आपण जर दाबत दाबत नेला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा ग्लू लावायची गरज नाही आहे. त्याला ॲक्च्युली ऑलरेडी चिकट असतंच, त्याच्यामुळे ते फक्त प्रेस करत गेलं की आपल्याला तो लावता येतोय सहज अगदी. अशा पद्धतीने आपलं हे फूल तयार आहे. आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने कलर करू शकतो. टूथब्रशच्या ब्रशने सुद्धा स्प्रे करून त्याच्यावर छान पद्धतीने आपण कलर करू शकतो. तर आता सध्या माझ्याकडे आपला वॉटर कलरचा जो ब्रश आहे तो आणि वॉटर कलर आहे. तर मी एक कलर घेऊन त्याला अगदी हलक्या हाताने, कारण जास्त जर आपण त्याला पाणी लावलं तर तो कागद थोडासा येऊ शकतो, म्हणून अगदी हलक्या हाताने जसं आपल्याला पाहिजे त्या गडद किंवा लाईट कोणत्याही पद्धतीने आपण त्याला कलर करू शकतो. नॅचरलरित्या अशा पद्धतीने आपण फक्त कलर केला तरी ते खूप छान आकर्षक असं आपल्याला दिसतं. आपण फक्त सहजच हे केलेले आहेत तरीसुद्धा आपल्याला ते अगदी सुंदर आकर्षक रेखीव असं दिसतंय. तर आपण कोणत्याही कलरचं आपण हे करू शकतो, किंवा टूथब्रशच्या ब्रशने फक्त थोडंसं असं स्प्रे केलं तरीसुद्धा तो कलर सगळीकडे लागतो आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे टिश्यूचं अगदी सहज सोप्या आणि स्वस्त अशा वस्तूतून हे आपल्याला टिश्यूचं फूल तयार आणि होतं आहे. ते फारच सर्वांना आवडलं आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.